माणसाला जगता येत नाही जास्त काळ, किंवा अज्ञानी माणसाला जगता येत नाही अधिक काळ. त्याची मर्यादा आहे 100 वर्ष. नाही, काही काही माणसं 105, 106, 110 जगतात, विश्व रेकॉर्ड करतात. ठीक आहे, पण 60 नंतर मावळायचं कधी हे त्याच्या नशिबावर आहे. अर्थ कळतो का? 60 नंतर मावळायचं कधी हे त्याच्या नशिबावर आहे. 150 वर्ष जवळपास भीष्म पितामह जगले. जगण्याला काही अर्थ आहे का? काही 100च्या पुढे जगले, डोळ्याला दिसत नाही, कानाने ऐकू येत नाहीत, फक्त शरीर श्वासोश्वास घेते. अर्थ लक्षात आला? आता यज्ञ निघाले, लाईफ सपोर्ट सिस्टीम, कितीही वर्ष जगून ठेवता येतं. माणूस पडलेला आहे, तो श्वास घेत नाही, मशीन श्वास घ्यायला लावते. चालू वर्षभर 2 वर्ष, जोपर्यंत तुमचे पैसे आहेत तोपर्यंत ते लोक जगवतात. जेव्हा तुम्हाला कंटाळा येतो की बा आता काहीतरी डॉक्टर साहेब निर्णय करा, निर्णय झालेलाच आहे, पैसा फक्त निर्णय करू देत नव्हता, तो गेलेलाच आहे मनुष्य, पण सिस्टीम यंत्र त्याला जीवित ठेवतं. ज्ञानी असो अज्ञानी असो, ज्ञानेश्वरी जी आपल्याला ऐकायची ती इथून पुढे ऐकायची. निसर्गावर आपलं नियंत्रण नाही आहे, निसर्गावर आपलं नियंत्रण असू शकत नाही, ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो. थोडा बास वाढव जरा, तसा एका जरा कमी वाटतो जरा. माझं बोलणं व्यवस्थित आहे का? कुठलाही माणूस जगामध्ये असू द्या, ज्ञानी असो अज्ञानी असो, त्याची शारीरिक मर्यादा, नैसर्गिक हे मन एवढं क्रांतिकारी आहे, एवढं कठीण आहे. समोरच्या माणसाने व्यवस्थित ऐका बरं का. मन असं काहीतरी निर्माण करून जातं, वर्षानुवर्ष येणाऱ्या पिढ्या गुलाम राहतात. वर्षानुवर्ष येणाऱ्या पिढ्या गुलाम राहतात. आणि मनाची ही भावना आहे की मी अजरामर व्हावं, तर असं काही पेरून जा जगामध्ये की आपण नसलं तरी आपण पेरलेलं आयुष्यभर असावं. काहीही नसतं, निसर्गाचा नियम आहे. शरीर संपलं, तुकोबर आहे फार गोड शब्दामध्ये सांगतात, येथ नाही उरवाले अवतार. पुढचा शब्द फार महत्वाचा आहे, एरते पामर. जर देवादिकांना, रामचंद्र भगवान श्रीकृष्णांना जर या पृथ्वीवर राहता आलेलं नाही, एरते पामर, जीव किती, काय फायदा होणार आहे त्याचा? समजण्यासारखं आहे. मग ते जे मन आहे ना, मनाची जी विचारशैली आहे, मनाचं जे प्रोत्साहन आहे, मनाच्या ज्या घटना आहे, रेषा तयार करून जातं. आणि त्या रेषेचा माणूस गुलाम होतो. मागे असं झालेलं आहे, पुढं असं होणार, मागे असं सांगितलेलं आहे, पुढं असं होणार, आणि होऊ नाही तर नाही होऊ, शब्दप्रयोग आला. पण मेंदूमध्ये तुमच्या ते मन बसवण्यात येतं. इतकं विचित्र मन आहे. व्यवस्थित ऐका मनाचा स्वभाव, मनाचे सिद्धांत, मनाचे विषय. जगात काहीही बदल नाहीत. याची भूमिका मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितली. अन्न, वस्त्र आणि निवारा. 10,000 कोटीचं घर असो, 5,000 कोटीचं असो, 1,000 कोटीचं असो, नाही तर विटाचं असो, त्याचं काम एकच आहे, निवारा देणं. त्या घराला पैसे किती लागले हा तुमचा प्रश्न आहे ना. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, हा मनाचा प्रश्न आहे. माझं घर मोठं आहे, वास्तवता अशी आहे, ते फक्त तुम्हाला निवारा देतं. 4 भिंती आणि आतलं जगणं. सजवा किती, पैसे किती घाला, नाही तर काही करा, काही संबंध नाही त्याचा. मनाची समजूत आहे ती. आणि संपूर्ण जगाकडे जर तुम्ही पाहिलं, मी मागाशी जी तुम्हाला टक्केवारी असेल, 99% लोक, 99% लोक इथं गुंतलेले आहेत. 99% लोक. मला असं वाटतं
मला हे आवडतं, असं असावं असं वाटतं. माझं प्रवचन व्यवस्थित ऐका बरं का. ज्ञानेश्वरी काही कथा नाही आहेत, एखाद्या राजाची किंवा मेलेल्या माणसाच्या कथा नाहीत. हे आपल्यासाठी काम येणाऱ्या वस्तू आहेत. ही जी भाषा आहे, याचं वाक्य जरा थोडंसं मनात ठेवा. मला हे आवडतं, मला असं असावं असं वाटतं, माझी अशी इच्छा आहे. हे जे आहेत ना वाक्य, हे पक्के करा. हे जे 2, 3, 4 वाक्य आहेत ना, तुम्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हेच वाक्य तुमचे असतात. तुमच्या वाक्यामध्ये बदलच नसतो. मला हे आवडतं, मला हे पाहिजे, माझी अशी इच्छा आहे. याच्यापेक्षा तुमचं आयुष्य काय आहे तुम्ही चौकशी करून बघा. तुम्हाला काय पाहिजे तो तुमचा विषय आहे, त्याच्यावर चर्चा नाही. त्याचे मूळचे सिद्धांत एवढेच आहेत. मला हे पाहिजे, हे पाहिजे. मग ते प्रत्येक माणसाच्या स्वभावानुसार वस्तू बदलते. गायक असेल तर त्याला गाणं पाहिजे, राजकारणी असेल तर त्याला सत्ता पाहिजे, विषयी असेल तर त्याला स्त्री पाहिजे, व्यापारी असेल तर त्याला पैसा पाहिजे. अर्थ कळला का तुम्हाला? पण एक वाक्य मूळ एकच आहे, मला पाहिजे. काय पाहिजे? तो ज्या कुळात जिथे जन्माला आला त्याचे संस्कार त्याच्यावर पडले, त्याच्यानुसार चालतो. व्यापारीचा मुलगा असेल तर पैसा मागणार, कलाक्षेत्रातला पोरगा असेल तर कलाक्षेत्राकडे जाणार. जाईल असं निश्चित नाही बरं का, काही मी भविष्य सांगत नाही. गेलाच पाहिजे असं नाही. जाऊ शकतो, जाऊ शकत नाहीत. गळा ही निसर्गाची देण आहे. नरड तर सगळ्यालाच आहे. जर गायीचा असेल तर गळा लागतो ना. आणि ज्ञानोबांचा अभंग आहे बरं का, कंठे विन गायन शोभा न पवे बापा. आवाज कंठ जर निसर्गाने दिला नाही, ज्ञानोबराय म्हणतात बरं का, कंठे विन गायन, कानाला स्वर गोड लागले पाहिजेत, असा गळा निसर्गाने तुम्हाला दिला पाहिजे. गाण्यातली समज चांगली आहे, पण आवाज सुरू झाल्याबरोबर पळून जावं असं वाटतं. त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट, स्वयंपाकातल्या सगळ्या वस्तूत पण स्वयंपाक करता आलं पाहिजे ना. मरेपर्यंत मीठ किती टाकावं हे कळतच नाही. कमी, कधी जास्त, कधी बरोबर, कधी तिखट जास्त. कला आहे. त्याचं मूळ वाक्य आहे, मला पाहिजे. काय पाहिजे ते त्याच्या स्वभावानुसार, त्याच्या धर्मानुसार, त्याच्या जातीनुसार, त्याच्या संस्कारानुसार वस्तूमध्ये बदल होतात. पण त्याचं मूळ वाक्य हे मला आवडतं, हे मला पाहिजे, ही माझी इच्छा आहे, हे बेसिक वाक्य एकच आहे. आता पुढचा टप्पा मन. मन काय करतं ज्ञानोबराय सांगतात. मन फार महत्वाची वस्तू आहे. मन काय करतं? जे पाहिजे, मन संपूर्ण यंत्रणेला, जे मगाशी तुम्हाला मी 36 तत्व सांगितलेत ना, संपूर्ण यंत्रणेला मन त्या विषयाच्या मागे टाकायला. खूप गहन अर्थ आहेत, व्यवस्थित ऐका. माझ्या समोर बसलेले जगातले सगळे माणसं वैराग्यवान आहेत, त्यागी आहेत. कीर्तनकार, प्रवचनकार सांगतात ना, वैराग्यवान असायला पाहिजे, त्यागी असायला पाहिजे. माझ्या दृष्टीने सगळी लोक आहेत, फक्त आवडता विषय सोडून सगळा त्याग करतात. बरोबर आहे ना? आवडता विषय सोडून त्यागीच आहेत तुम्ही. तुम्हाला जर काही समजा व्यापारी आहात तुम्ही, तुम्हाला म्हटलं राजकारण करायचं नाही बाबा, त्यागीच आहेत. नाही म्हणजे काय, तुम्ही नाकारलं म्हणजे त्याग. जरा फीडबॅक ठेव, जरा जरा घुमतोय आवाज, जरा पुढे ऐकू थोडा कमी ठेव. त्याग म्हणजे काय? याच्यापेक्षा काय वेगळा त्याग असतो? तुम्हाला आवडीचं सोडून, वाक्य नीट ऐका, आवडीचं सोडून नकोय म्हणजे तुम्ही त्यागीच आहेत. आवडीचं पाहिजे पण आवड सोडून नकोय, त्यागी आहात, वैराग्यवान आहात. खेळाडू बघा तुम्ही किती प्रॅक्टिस करतात. ते 12-12 तास शरीर सौष्ठव्य करणारे 12-12 तास व्यायाम करतात. काय काही माणसं काय काय मिळवण्यासाठी दिवस रात्र घराबाहेर असतात. घराचा त्याग नाही का? घराबाहेर असणं
म्हणजे स्वतःच्या पत्नीची जर महिना महिना भेट होत नसेल याच्यापेक्षा काय त्याग पाहिजे? बोला ना. त्याग नाही असं कोण म्हटलेलं आहे? जन्माला आलेला प्रत्येक माणूस आपली आवड सोडून त्याग करतोच. हा, काही माणसं जरा जास्त त्यागी असतात. कॉलेजमध्ये जर प्रेम जुळलं तर दोघंही आपले आईबाप सोडून पळून जातात. त्याग आहे. आई, माझा मुद्दा समजून घ्या, प्रेमा पुढे आई बाप नको वाटणं, मला पाहिजे या शब्दाचा अर्थ येतो. मला पाहिजे या शब्दाचा अर्थ. आणि मला जे पाहिजे त्याच्याबद्दल कोणीही मला ज्ञान सांगायला नको. इथं संत माघारी फिरतात. जर तुम्ही ऐकायलाच तयार नाही, ऐकण्याची इच्छाच नाही, संत माघारी फिरतात. ठीक आहे, पुढं खड्डा आहे, तुझी इच्छा नाही, मला पडायचंय. काय करू शकता तुम्ही? कोण जगातला असा मनुष्य जर ठरवलंय एकदा तुम्ही दारू पिऊन गटारामध्ये पडलात, त्याच्या हातापायाला लागलेले आहेत, दुसऱ्या दिवशी तुम्हाला हुक्की येते त्याला उपदेश करण्याची, अरे काल गटारात पडला होतास. तो पिणारा म्हणतो असं आहे का? हो, मी तुला स्वतः बघितलं गटारात, पिऊ नको तू. कधी पाहिलंस तू? काल. मग त्याच्या अगोदर महिनाभर पासून पडतच होतो, तेव्हा का नाही पाहिलंस? नाही, मला नाही लक्षात आलं ते. म्हणजे तू पहिल्यांदाच पाहिलंस म्हणून तुला त्रास झाला माझ्या पडण्याचा. मी महिन्याभरापासून पडतोय दारू पिऊन, मला आतापर्यंत त्रास झालेला, याला दुरुस्तीचा मार्ग काय? गटारात पडणं ज्याला आवडतं, हा ज्ञानेश्वरीचा महत्वाचा मुद्दा आहे. गटारात पडणं ज्याला आवडतं त्याच्यावर इलाज नाही, काही सोडून द्या त्या गोष्टी. ज्यांनी ठरवलं मला हेच पाहिजे, सुख असो दुःख असो, त्याच्याबरोबर जीवन जगायचं. मी अशा अनेक स्त्रिया पाहिल्यात, अनेक मुली पाहिल्यात, अत्यंत श्रीमंत घराण्यातल्या आहेत, पण सामान्य माणसाबरोबर लग्न करून त्याच्या खांद्याला खांदा मिळवून जगतात. त्यांना तुम्ही हे सांगू शकत नाही तुमचं खानदान काय, तुझ्या वडिलांची प्रॉपर्टी काय. ती म्हणते तुम्ही सांगता मी जगले तिथे. अर्थ कळतो तुम्हाला? तुम्ही सांगता माझ्या वडिलाबद्दल, माझ्या संपत्तीबद्दल, तिथे माझा जन्म झालाय, ते नकोय हे मी माझ्या कृतीतून दाखवलं. ते मला नकोय हे कृतीतून दाखवलं. का? मला समाधान पाहिजे, मला आवडीची वस्तू पाहिजे. मी सुखी आहे, काही करू शकत नाही या माणसाला. पतनाचा मनाने जर स्वीकार केला, काहीच करू शकत नाही, नाही बदलायचंय मला, काहीच करू शकत नाही. आणि म्हणून मगाशी एक दृष्टांत सांगितला तुम्हाला, दोरीवर नसलेला साप मनानं पाहिला, डोळ्यांनी नाही. डोळ्यांनी तर जर पाहायचं नसेल तर डोळ्यांनी काहीच दिसत नाही. मग जवळून जर माणूस गेला आणि पाहायचं नसेल तर दिसत नाही. मनाने पाहणं म्हणतात त्याला. तो मनाने पाहिला, तो जो सर्प आहे दोरीवर नसलेला मनात बसला. माझा मुद्दा आहे का? तो पळून गेला, ठीक आहे, नसलेला सर्प मनात बसला, वर्षानुवर्ष तुमच्या मनात राहिला. इथे मुक्ती आहे. या भ्रमापासून मुक्ती पाहिजे, तिचं नाव ज्ञानेश्वरी. नसलेला सर्प तुमच्या मनात बसला. मी हे उदाहरण देतोय तुम्हाला, हा सिद्धांत नाहीये. नसलेला सर्प वर्षानुवर्ष मनात बसवला, नसलेल्या मान्यता वर्षानुवर्ष तुमच्या मनात बसलेल्या आहेत. त्या मान्यता काढणं हे ज्ञानेश्वरीचं स्वच्छ करणं आहे तुम्हाला. हे ज्ञानेश्वरीचं मुख्य काम आहे. कोणत्या मान्यतेमध्ये आहात तुम्ही? कोणत्या मान्यतेमध्ये जगता तुम्ही? मी टीका म्हणून करत नाही, पण उदाहरण म्हणून सांगतो. सगळा महाराष्ट्र गणपतीची पूजा करतो. गणपतीची बुद्धी देवता आहेत. विधीपूर्वक करत नाही, आपल्या मनाने करतो. वाक्य लक्षात येते? विधीपूर्वक करत नाही, आपल्या मनाने करतो. मनाने शब्दाचा अर्थ फार गोड आहे.
मनाला आवडतं म्हणून तुम्ही पूजा करता. मन प्रसन्न झालं, मनाचं काम संपलं. पण ज्याची उपासना केली तुम्ही, ज्या प्रत्यर्थ जो बुद्धिदेवता आहेत, त्याचं फलित काय जीवनामध्ये? निष्पन्न काय? काहीच नाही. मान्यता तुमच्या डोक्यामध्ये. महापुरुषाची जयंती असो, पुण्यतिथी असो, गणपतीची आराधना असो, देवी देवतेची आराधना असो, किंवा अन्न धर्मातल्या त्या त्या देवाच्या उपासना असो, तुमची मान्यता आहे, निष्पन्न काही नाहीये. ज्ञानेश्वरीची सुरुवात आहे, निष्पन्न काही नाही. मग निष्पन्न उशिरा कळणार आहे? नाही, विचारांना निष्पन्न तुम्ही तयार करा आणि मग पुढे पाऊल टाका. रिझल्ट तुम्हाला अगोदर पाहिजे. याच्याकरता रिझल्ट काय आहेत अगोदर ही ज्ञानेश्वरी आपल्याला सांगते. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची आपल्याला. जे तुम्ही कराल जीवनामध्ये त्याचे परिणाम ज्ञानेश्वरी होण्याच्या अगोदर सांगते. तुम्ही धोक्यापासून परावृत्त होता. एखाद्या घाटातून तुम्ही चाललेला आहात आणि बोर्ड आहे तिथे, पुढे जाऊ नका, रस्ता नाही. बोर्ड तिथंच आहे, त्यांनी तुम्हाला सूचना केली पुढे जाऊ नका, रस्ता नाही. तुमची इच्छा, गेला पुढे तुम्ही, रस्ता नाहीये, काहीच नाही पुढे, रस्ता संपला. परत फिरलात, त्याच पाठीवर लिहिलेले आहेत, अनुभव आला का? पाटी मोठं काम करते, तुमचा वेळ वाचवते, तुमचा श्रम वाचवते, तुम्हाला ज्ञान करून देते. हे पाठीचं काम, वेळ वाचवते तुमचं. ज्ञानेश्वरी 700 वर्षापासून साधकांचा वेळ वाचवते, ज्ञान करून देते. नको त्या मार्गाला जाऊस, मृगजळ आहे, निष्पन्न काही नाहीत, सुखाने जग. मन इच्छा करतं, मनाचा स्वभाव आहे इच्छा करणं. पण ज्ञानेश्वरी सूचना करते, काय इच्छा करतो याचे रिझल्ट हे अगोदर पेपर वाच. 99% माणसं या 2-3 शब्दामध्ये गुंतलेले आहेत. मला पाहिजे, मला मुलाचं प्रेम पाहिजे, मला पतीचं प्रेम पाहिजे, मुलाने असं व्हावं. ही जी अपेक्षा आहे ना तुमची, ही जी तुमची मानसिकता आहे, ही दुःखदायक आहे. आनंदावर आपण नंतर विचार करू, पहिले दुःखदायक काय ते तर कळलं पाहिजे. काय दुःखदायक? ही अपेक्षा दुःखदायक नाही. समोरचा माणूस ऐकत. मग मराठीमध्ये एक शब्द आहेत, मन मारून ऐकलं. कशा करता ऐकलं? मन मारून. नाही, तो ऐकतच नव्हता, तो ऐकणारच नाही, हे मनाला पहिलं कळायला पाहिजे. सांगतोच कशाला? ज्ञानोबराई तुकोबराईचा जो आनंद आहे ना, तो अभेद्य आनंद आहे, तो गगनापेक्षा मोठा आहे. तुकोबराईंचं जीवन गाथा व्यवस्थित पाहत तुम्ही. संपूर्ण गाव नाराज आहे, पत्नी नाराज आहे, उद्ध्वस्त झालेला व्यापार आहे. एखाद्या माणसाला जेवढं दुःख जीवनामध्ये मिळायला पाहिजे त्याच्यापेक्षा कैक पटीने तुकोबारायला दुःख मिळालं. आधारच नाही, पत्नीचा आधार नाही, मुलाचा नाही, गावाचा नाही, अर्थाचा नाही, पैशाचा नाही. उद्ध्वस्त जीवन झालं आणि भंडाऱ्या डोंगरावर गेले. तिथून प्रवास सुरू झाला. बाहेरचा प्रवास संपला आणि आतला प्रवास सुरू झाला. मी का त्रास सहन करतो या लोकांचा? काय हे लोक मला बोलतात, गावचे लोक बोलतात, हे लोक बोलतात. मग हळूहळू जगद्गुरु तुकोबाराच्या लक्षात आलं, ते आपल्याला बोलतच नव्हते, आपण त्यांच्यात राहत होतो म्हणून त्रास होता. ज्ञानेश्वरी समजून घ्या बरं काय. ते त्रासच देत नव्हते आपल्याला, आपण त्यांच्यात राहत होतो म्हणून त्रास होत होता. आता भंडारा डोंगरावर कोण जरा त्रास द्यायला? एखाद्याला वाटलं तुकोबाराला शिवी द्यायची, 4-5 किलोमीटर पाय पाय जाऊन डोंगरावर जाणार का? तो वाट पाहणार, आले तर देऊ. पण 4-5 किलोमीटर लांब जाऊन शिवी द्या, परिणाम बघा काय झाला. दुःसंग सर्वथैव परित्याज्य. संग तुटला. जीवनात सुखी होण्याचा पहिला मार्ग आहे. आवडत नाही ना, पाहिजे ठीक आहे, आवडत नाही ना, सोडायला शिका. तुम्ही आवडत नाही लोकाला,
पण तुमच्याकडून सोडवत नाहीत. शहरामध्ये फार मोठ्या समस्या आहेत. मुंबई पुण्याला गेलेली लोक आहेत ना, मोठ्या कष्टांनी एक फ्लॅट आयुष्यभर विकत घेतात. एक फ्लॅट, 2 मुलं असतात आणि कष्ट करतात आणि फ्लॅट विकत घेतात मुंबईमध्ये. माझा आशय समजण्याचा प्रयत्न करा. दुःख म्हणजे काय? बापांनी कष्ट करून 2 मुलासाठी, आपल्यासाठी, स्वतःसाठी फ्लॅट विकत घेतला. खूप चांगला संसार चाललेला आहे, आनंदी संसार आहे. एका मुलाचं लग्न होतं, दुसऱ्या मुलाचं लग्न होतं. मगाशी सांगितलेल्या निसर्ग नियमाप्रमाणे हा निवृत्त होतो. घर तेच आहे, फ्लॅट तोच आहे. पहिले 3-4 जण राहत होते, 2 मुलं 1 बायको आणि स्वतः. आता 2 मुलं आले, त्यांचे 2-2 मुलं झाले. त्या घराची कॅपॅसिटी 4 जणांची होती, तिथे 8 जण झाले. मराठी समजते का? आता त्या घराला कोण नकोय? त्या घराला अडचण कोणाची आहे? ज्यांनी विकत घेतलं त्याची. ज्ञानेश्वरी खूप अप्रतिम ग्रंथ आहे. अडचण आता तुम्हाला पर्याय नसतो. मन ऐकत नाही, माझे पोरं आहेत, माझे नातू आहेत, त्यांना तुम्ही अडचण आहात हे समजून ते घ्या. मग ते गोड भाषेत सांगतात, बाबा गावाकडे शेती आहेत, तुम्ही राहिलं तर बरं राहील, शेतीकडे लक्ष राहील. शेतीकडे लक्ष नाही, तुम्ही आमच्या लक्षातून जावेत, आम्हाला संसार करू द्या. निसर्ग नियमा नाहीच कळत, दुःखी होतो जीवन. आणि अशी माणसं आयुष्यभर तक्रारीचा स्वर घेतात. आयुष्यभर तक्रारीचा स्वर. एवढं प्रेम केलं, एवढं कष्ट केलं, एवढा पैसा नावाने केला, पोर आणि सुना लक्ष देत नाही, कोणाच्याच देत नाही. तू का तक्रार करतो? तू अडचणच या जगामध्ये. हे तुला ज्ञानेश्वरी ऐकली असतं तर कळलं असतं, पण नाही ऐकलीस. आपण अडचण आहोत हे समजणं गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबांना वेळेत समजलं, गाथा निर्माण झाला, मस्तीत जीवन झालं तयार. इतकं आनंदी जीवन झालं जगद्गुरु तुकोबाचं, अप्रतिम. त्यांचे अभंग 400 वर्ष झाले सतेज आहेत. माझा मुद्दा समजून घ्या, सतेज आहेत. 2 वर्षापूर्वीचं गाणं आज कुणी ऐकत नाहीत. 40 वर्षापूर्वी करोडो रुपये ज्या गाण्यानं कमवले ते गाणं आज कुणी ऐकत नाही. 400 वर्षापूर्वीचे अभंग लोक ऐकतात. गोड वाटतात, चांगले वाटतात, मनाला गारवा देतात. हे मनाचा स्वभाव. आपण अडचण काय आपली, आपण करतो काय, आपली किमया काय आहेत, आपली क्षमता काय आहेत. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या एक ओवी इतकी सुंदर आहे, मरेपर्यंत लक्षात ठेवा. इतकी सुंदर ओवी. एरवी कोश कीटकाची परी. ज्ञानोबा सांगतात, कोश कीटकाची परी. कोळ्याचं जाळं असतं ना, जर तुम्ही जंगलामध्ये गेलात, कुठे गेलात, असं मोकळी जागेवर ते कोळ्याने जाळं विणतात. ते कोळ्याचं जाळं उपनिषदामध्ये खूप सुंदर सांगितलंय. यथोर्ण नाभी सृज्यते गृह्णतीचे. ऊर्ण नाभी म्हणजे कोळी, तोंडातून जाळं तयार करतो स्वतःच्या. जे जाळं असतं ते कुठून जन्माला येतं? हे सिद्धांत फार महत्वाचे. तोंडातून जन्माला येतं. आणि मग तो कोळी आपल्या तोंडातून निर्माण झालेलं जाळं तयार करतो. आपल्या तोंडातून निघालेल्या जाळ्यामध्येच तो अडकतो. काय ज्ञानोबरांचे शब्द आहेत. तो जाळं विणत 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 बाहेर जायचा रस्ताच ठेवत नाही तो. ज्ञानोबरांचे दृष्टांत आहेत ते. एरवी कोश कीटकाचे परी. दोन्ही अर्थ आहेत. कोळी पण अर्थ आहे ज्याच्यामध्ये तो अडकतो, आणि इथे जो सांगितलेले आहेत कोश कीटकाचे बी. कोश कीटक म्हणजे रेशीम किडा तयार करणारा. तो रेशीम किडा आपल्या तोंडातून रेशीम तयार करतो आणि त्याच्या आतमध्येच तो मरून जातो.
त्यांनी विणलेल्या, त्याच्यातून जन्माला आलेल्या, मराठी समजून घेत चला, त्याच्यातून जन्माला आलेल्या, त्यांनी विणलेल्या मध्येच तो अडकतो. एरवी कोश कीटकाची परी. ज्ञानोबा म्हणतात आपुला आपण वैरी. आपुला जगामध्ये कोणी वैरी नाहीये. संत जे रागवत नाहीत ना कुणावर, त्याचं हे मूळ सूत्र आहे. रागवत नाही म्हणजे संतांना राग येत नाही असं थोडंच आहे. तर देहूवर जगद्गुरु तुकोबा रागवले म्हणून तर देहू सोडलं. रागवले नसते तर तसेच निर्लज्जाप्रमाणे संसार केला असता जसे इतर करतात. चालायचंच, पोरं आहेत, बायको आहे, बोलतच असती. महाराज तुम्हाला काय माहिती, लांबपर्यंत आमच्यापर्यंत येतं बरं का. तुम्हाला काय माहिती पोरं कशा असतात, ते बोलतच असतात. जगद्गुरु तुकोबा स्वीकार करत नाही या गोष्टीचा, नाही स्वीकार करत. आपुला शब्दांचा प्रयोग फार गोड. आपण वैरी. जाळं तुम्ही विणलेले आहेत. ते जे जाळ आहे ना कोश कीटकाचं, मनुष्याच्या जीवनामध्ये आपले विचार आपण तयार केलेत. तुम्ही तुमच्या विचारामध्ये अडकलात. एरवी कोश कीटकाचे परी आपुला आपण अडकलो म्हणजे मनुष्य आपल्या विचारात आपण अडकतो. आपण निर्माण केलेले विचार आपल्याला गुंतवतात. भगवान श्री ज्ञानोबांचा विचार पाक असत. कोश तुम्ही सोडून द्या, गुंतणारच नाहीत. नाही पण समोरच्याचं काय होईल, काय होणार आहे त्याचं. आई नसलेली मुलं जगतात, तू नसल्यानंतर त्यांचं काय होणार आहे. हा, त्यांच्याशिवाय तू जगू शकतोस का नाही हे बघ. कोश कीट आपले विचार आपल्याला वैरी असतात. ही क्षमता खूप समजून घेण्यासारखी ज्ञानोबा यांची. कोश कीटकाचे परी. आणि ज्ञानेश्वरीचे प्रारंभ होते ते इथे प्रारंभ होते. मन विचार विणायला तयार करते आणि मन आपली यंत्रणा सगळी पाठीमागं झुकून देतं. एक छोटं उदाहरण सांगतो. एखादा हॉटेल असतं शहराच्या 10-5 किलोमीटर लांब. कदाचित जेवण तयार चांगलं करत असेल, असं काहीतरी असेल, आणि मग मित्रांचा समूह तयार होतो आणि मन सांगतं आपण अमक्या ठिकाणी जेवायला जायला पाहिजे. गोड विषय बरं का. अमक्या ठिकाणी आपण जेवायला, ते मन जे वाटतं ना ते मन बुद्धीला शरीराला घेऊन जातं. विषय हा नाही की तुम्ही तिथं जाऊन काय केलं. जाण्या येण्यामध्ये काळ वायाला घालवला, जो सुवर्ण काळ तुमचा होता, ज्याच्यामध्ये तुमची उत्क्रांती होऊ शकत होती, ज्याच्यामध्ये तुम्ही महान होऊ शकत होता, मुक्त होऊ तो काळ तुम्ही घालवला मनाच्या मागे. एकदम हरिपाठातला रोजचा शब्द आहे, मनोमार्गे गेला तो. ते शब्द असं रोज म्हणतात तसं नका म्हणू बरं का. हरिपाठ आहे. मनोमार्गे गेला, मनाच्या मागे गेला, तो मुकला शब्द आहे. मुकला म्हणजे मेला नाही बरं का. नाही तर तुमच्या डोक्यामध्ये लगेच तो अर्थ येईल. मुकला म्हणजे मेला नाही, लाभाला मुकला. मराठी जी ज्ञानोबरांची एवढी विचित्र आहे, ते रोज समजणं जरी असलं तर ना तरी सरळ शब्द ज्ञानोबराय बोलत नाहीत. मुकला. अजून 7-8 दिवसांनंतर जेव्हा कळलं की बाबा ज्ञानेश्वरी फार चांगली झाली, तेव्हा मी आळंदीला बीडमध्येच होतो पण काही ऐकायला नाही मिळाली. मुकला ज्ञानोबरांचा शब्द आहे. समाप्त नाही झाला, मुकला. ज्ञानोबरांच्या अजून दुसऱ्या ओळीमधून अर्थ सांगतो तुम्हाला. हा अमृताचा पाऊस वर्षाला. ज्ञानोबराय म्हणतात एकाच गावावर अमृताचा पाऊस झाला. हा तिथंच होता, तिथंच जन्माला आला, तिथंच मरणार होता. पण नेमका ज्या दिवशी अमृताचा पाऊस पडणार होता त्याला लहर आली, पाहुण्याला भेटून यावं. याचं नाव आहे मुकणं. याचं नाव आहे मुकणं. ज्ञानेश्वरच्या ओळखा ना कशा शोधून काढतात आपल्या मनातली रहस्य. मुकला तो तेथेची, तिथं गेला तो
आणि लाभाला मुकला. दुःखाच्या वस्तू त्याने जवळ केल्या, कोश कीटकाची परी. दुःख आलं, मित्राची संगत, व्यसन, आणि त्या दुःखामध्ये निसर्ग हाता ताजतवानं राहणारं आपलं शरीर बर्बाद करून टाकलं त्याने. आणि मग जेव्हा एखादा माणूस चांगला पाहिला जातो तेव्हा यांना वाईट वाटतं, हा आत्तापर्यंत चांगला कसा, हा का चांगला, मी का बर्बाद. आपले विचार, आपलं मन, आपलं जीवन आणि हे जे विचार आहेत ना मनाचे, ही फार सुंदर पद्धतीने प्रगट होतात. म्हणून मी मगाशी सांगितलं तुम्हाला, संत्र एक आहे बाहेरून, आतमध्ये फोडी आहे. तसं तुम्ही मनाच्या स्तरावर जगणारे आहात का बुद्धीच्या स्तरावर जगणारे आहात, का अहंकार तुम्हाला नाचवतो, याच्यावर तुमची या जगातली शांतता आणि आनंद या गोष्टीवर आधारित आहे. मनावर जर जगणारे आहात तर मानसिकता तुम्हाला प्रबळ करते. वैचारिक शब्दाचा अर्थ आत्ताच्या भाषेमध्ये फार गोड शब्द आहेत, तो माणूस फार प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल शब्दाचा गोड अर्थ आहे बुद्धी, म्हणजे भावना नाही तिच्या ठिकाणी, द्या आणि घ्या, मित्र नाही, नाते नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. प्रॅक्टिकल म्हणजे बुद्धिवादी, हे नाही ते नाही, आम्हाला घेणं नाही त्याच्याशी. आणि तिसरा प्रकार आहे अहंकाराचा, सगळं याच्याकडे असतं, पण ते अहंकारामुळे बर्बाद होतो. मुळे शब्द लक्षात ठेवा. याचं उत्तम उदाहरण रावणाचं आहे, उत्तम उदाहरण आहे. दशग्रंथी आहे, सोन्याची लंका आहे, विद्वान आहेत, पृथ्वीवर पुन्हा रावणासारखा माणूस जन्माला येणार नाही. म्हणजे स्त्री पळवणारा नव्हे बरं का, नाही तर तिथेच तुमचं डोकं अडकेल. तेवढाच रावण तुम्हाला माहिती आहे, अतिशय विद्वान आणि प्रसन्न चित्त रावण. रावणाचं व्यक्तिमत्व असं होतं, रामायणामध्ये आलेलं आहे, वाल्मिकी रामायणामध्ये. स्त्रिया आपणहून त्यांच्याकडे येत होत्या, अप्सरा आपणहून त्यांचा स्वीकार करत होत्या, असं रामायणामध्ये उल्लेख आहे. विद्वान आहेत, राजा आहेत, पोटामध्ये अमृत आहेत, शासन आहेत, देव घाबरतात. कुणाला नको अशाची संगत, कोणाला नको आहेत. अहंकार फार वाईट आहे. जगातले सगळे भोग साधन रावणाचे शिष्य आहेत, पण अहंकार, रावणाच्या बहिणीचं नाक कान कापलं, एवढी हिंमत कशी काय, याचं नाव आहे अहंकार. हे तुम्हाला रोज जगामध्ये वावरायला मिळतं. सामान्य माणसाला एखादा पोलीस त्रास देऊ शकतो, देतो, पण मंत्र्याचा पोरगा म्हणले की तो मंत्र्याचा पोरगा सुद्धा आणि पोलीस सुद्धा वचकून असते. मंत्र्याचं पोरगा द्या सोडून, चूक तीच आहे जी सामान्याने केलेली. अधिकार पाठीमागं जोडला जातो, याचं नाव आहे अहंकार. मला ओळखत नाही का मी कोण आहे, पोलीस गप बसतो. ओळखत नाही का म्हणजे त्याचं नाव आहे अहंकार. म्हणून जग जे दुखी आहेत त्याचं हे मूळ कारण आहे. तुम्ही बाहेरून दिसायला एक आहात, आत तुमचे तुकडे तुकडे झालेले आहेत, आणि ते तुकडे तुम्हाला नाचवतात. मन नाचवतं, बुद्धी तुम्हाला नाचवते, अहंकार नाचवतो. यामध्ये आत्मा हरवलेला असतो, जो तुम्हाला आनंद देणारा असतो, आनंदी असतो, आनंद स्वरूप असतो. मनाच्या मागे लागून, बुद्धीच्या मागे लागून, अहंकाराच्या मागे लागून तुकडे झालेले आहेत तुमचे, आणि तुमचेच तुकडे, तुमचं मन तुम्हाला त्रास देतं, तुमची बुद्धी म्हणजे विचार तुम्हाला त्रास. कोणी दुःखी करत नाही, तुमचा अहंकार तुम्हाला त्रास देतो. तुम्ही स्वीकारच करत नाही की माझी ह्या वस्तू चुकीच्या आहेत. म्हणून मी तुम्हाला 3 वाक्य सुरुवातीला सांगितले, मला पाहिजे, माझी अशी इच्छा आहे, मला वाटतं, मला आवडतं. हे वाक्य तुम्हाला आयुष्यभर नाचवतात. प्रत्येक दिवसामध्ये 10 वेळा तुम्ही हे वाक्य वापरता, तुम्हाला माहितीच नाहीत हे आत्म्याची वाक्य नाहीत, मनाची वाक्य. भाषा कळाली? आत्म्याची वाक्य नाहीत, हे मनाची वाक्य. मला हे पटत नाहीत, हे बुद्धीचं वाक्य आहे.
आणि हे मला शोभत नाही हे अहंकाराचं वाक्य. मला तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ही वाक्य बोलणं सोडून तुम्ही माणूस दाखवा. हे वाक्य सोडून तुम्ही माणूस दाखवा. भाषा बदललेली आहे, माणूस बदललेला नाही. म्हणून मानवी जीवन आणि ही ज्ञानेश्वरीची सखोलता आहे.